आपल्या टॉपर परिवाराचा विद्यार्थी नितीन वगैरे मुंबईला सिलेक्ट झाला. प्रथमतः आपल्या टॉपर परिवाराच्या वतीनं त्याचं खूप जास्त खूप कमी शब्दात नितीनचं स्ट्रगल मांडतो. भरती करतोय, टोटल वर्ष झाली 6 वर्षाचा हा संघर्ष आहे पोराचा. आणि तो प्रामाणिक होता हे सिद्ध का होतंय ते नीट ऐका. त्याच्या मागचं कारण काय, तर ही त्याची जवळजवळ शेवटची भरती हे माणूस तो चाललेला. फॉर्म मुंबईला भरायचा नव्हता. दैवानं कुठनं क्लिक केलं माहित नाही, पण शेवटच्या दिवशी मुंबईला फॉर्म टाकला. ग्राउंड कमी होतं. सुदैवानं मुंबईच्या जागा फॉर्म भरल्याच्या नंतर ठराविक दिवसानं वाढल्या. काहीतरी 1000पेक्षा जास्त जागा वाढल्या. त्याच्यामुळे एनटीसीच्या होमगार्डच्या सुद्धा जागा वाढल्या. टोटल जागा किती झाल्या नितीन? 6. 4 वर्ण जागा झाल्या 6. नितीनचा टोटल स्कोर आला 121. 121च मेरिट. 121 मार्कावर एनटीसीची होमगार्ड मुलं 4. भरती पोराची शेवटची सिलेक्ट कसा झालाय बघा. त्या 4 मधली 121 ला हा घेतला गेला आणि इतर 3 मागे राहिली. त्याच्या मागचं कारण त्याचं हे 6 वर्षाचं प्रामाणिक कष्ट आणि त्या कष्ट हे हा विधाता हे युनिवर्स बघत होतं. आणि ते बघत असल्यामुळेच पूर्णतः होप्स, पूर्णतः आशा संपलेला मुलगा 121 ला पोलीस झाला. कारण होतं त्या 4 मुलांमध्ये फक्त हा 10 दिवसानं मोठा होता. जर चुकून धरून चाला 1 मार्काची सिली मिस्टेक, जर चुकून धरून चाला 1 महिना लेटचा जन्म, तर आयुष्याच्या भाकरीपासून पोरग वंचित राहिलं असतं. म्हणून प्रामाणिक कष्टाला बऱ्याच मोठ्या माणसाने सांगितलंय की यश हे विधात्याला द्यावंच लागतं. ते ह्या विधात्याचं यश आहे. आणि हे नितीन तू तुझ्या प्रामाणिक कष्टामुळे हे खेचून आणलंस.